श्रीराम पुलाच्या लोकार्पणातून आमदार अनिकेत तटकरे यांचे नाव वगळले। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आक्रमक, कारवाईची मागणी। कर्जत शहरातील श्रीराम पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि नामकरण फलकावर स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांचे नाव वगळण्यात आल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आक्रमक झालेत। शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुधाकर घारे यांनी केली आहे। शासकीय कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका आणि नामकरण फलक तयार करताना शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार लोकप्रतिनिधींना योग्य मान देणे बंधनकारक आहे। मात्र संबंधित कार्यक्रमात आमदार अनिकेत तटकरे यांचे नाव समाविष्ट न केल्याने शासकीय नियमांचे उल्लंघन झाले असून लोकप्रतिनिधींच्या पदाचा अवमान झाल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केला आहे। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवावा, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी घारे यांनी केली आहे। शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागास देण्यात याव्यात अशी मागणीही घारे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।